नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वायसी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वी विषय इतिहास व राज्यशास्त्र यामधील दुसरा धडा इतिहास लेखन भारतीय परंपरा यावरील संपूर्ण स्वाध्याय उत्तरासहित पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक पहिला, त्यातील दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 1. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक टिंबटिंब हे होत. पर्याय: अलेक्झांडर कनिंगहॅम, विल्यम जोन्स, जॉन मार्शल, फ्रेडरिक मॅक्सम्युलर. उत्तर पर्याय क्रमांक अलेक्झांडर कनिंगहॅम. 2. हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद टिंबटिंब यांनी केला. पर्याय: जेम्स मिल, फ्रेडरिक मॅक्सम्युलर, माउंट स्टुअर्ट, एल्फिन्स्टन, जॉन मार्शल. उत्तर पर्याय क्रमांक फ्रेडरिक मॅक्सम्युलर. पुढील प्रश्न पहिला, त्यातील पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा. हू वेअर द शूद्राज, वंचितांचा इतिहास, स्त्री पुरुष तुलना, स्त्रीवादी लेखन, द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857, मार्क्सवादी इतिहास, ग्रँड डफ, वसाहतवादी इतिहास. चुकीची जोडी. याचं उत्तर द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857, मार्क्सवादी इतिहास. वेगळं उत्तर लिहायचं आहे. पुढील प्रश्न क्रमांक 2, पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. त्यातील पहिले विधान: 1. प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली. उत्तर: इंग्रजी शिक्षणाने भारतीयात निर्माण झालेल्या आत्मजाणीवीने राष्ट्रवादी इतिहास लेखन प्रवृत्त केले. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या भारताच्या पूर्वग्रह दूषित इतिहासाला भारताच्या विविध प्रांतातील इतिहास लेखकांनी विरोध केला. आपल्या प्रादेशिक वैशिष्ट्यांकडे इतिहासकारांचे लक्ष वेधले गेले. राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा प्रभाव होताच त्यातूनच प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली. पुढील विधान: 2. बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे. उत्तर: ऐतिहासिक साहित्यात फारसी ग्रंथ, ताम्र, शिलालेख, कागदपत्रे, नाणी, प्रवास वर्णने इत्यादी साधनांबरोबर ऐतिहासिक बखरींचाही समावेश होतो. बखरीत शूरवीरांचे गुणगान असते. ऐतिहासिक घडामोडी आणि युद्धांची वर्णने असतात. थोर पुरुषांची चरित्रे आणि त्या काळातील नगरांची वर्णने असतात. तत्कालीन सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक जीवनाचे चित्र रंगवलेले असते. ही वर्णने इतिहास लेखनाला उपयुक्त ठरतात. म्हणून बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 3, पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा. 1. मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय? उत्तर: स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय इतिहास लेखनात जे नवे वैचारिक प्रवाह आढळून येतात त्यात मार्क्सवादी इतिहास लेखन हा एक प्रमुख प्रवाह आहे. मार्क्सवादात वर्गसंघर्षावर भर दिलेला आहे. मार्क्सच्या विचारावर आधारित जे इतिहास लेखन केले त्याला मार्क्सवादी इतिहास लेखन असे म्हणतात. मार्क्सवादी इतिहासकारांच्या लेखनात आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधने, पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा विचार मध्यवर्ती होता. त्यातील तिसरा मुद्दा: प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो याचे विश्लेषण करणे हे मार्क्सवादी इतिहास लेखनाचे महत्त्वाचे सूत्र होते. चौथा मुद्दा: मार्क्सवादी इतिहासकारांनी जाती व्यवस्थेत होत गेलेल्या बदलांचा अभ्यास केला. पुढील प्रश्न 2, इतिहासचार्य वि. का. राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान स्पष्ट करा. उत्तर: भाषाशास्त्र, उत्पत्तीशास्त्र आणि इतिहास लेखन यात मूलभूत संशोधन करणाऱ्या वि. का. राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान पुढीलप्रमाणे: राजवाडे यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधने असे शीर्षक असणारे 22 खंड संपादित केले. इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवनदर्शन होय हा विचार त्यांनी मांडला. केवळ राजकीय घडामोडी, सत्तांतर यासाठी केलेली कट कारस्थाने आणि युद्धे यांची हकीकत म्हणजे इतिहास नव्हे असे त्यांचे मत होते. चौथा मुद्दा: आपला इतिहास आपणच लिहिला पाहिजे हा विचार त्यांनी भारतीय इतिहासकारांना दिला. अस्सल कागदपत्रांच्या आधारे इतिहास लिहिला गेला पाहिजे याबाबत ते आग्रही होते. अशा प्रकारे इतिहासचार्य राजवाडे यांनी केलेली ऐतिहासिक लेखन व मांडलेली मते हे इतिहास लेखनाला मोठे योगदान आहे. पुढील प्रश्न
चौथा प्रश्न, पुढील तक्ता पूर्ण करा. जेम्स मिल, द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया, जेम्स ग्रॅडफ, टिंबटिंब, टिंबटिंब द हिस्ट्री ऑफ इंडिया, श्री अ डांगे, टिंबटिंब. या प्रश्नाचं उत्तर आपण खाली लिहिलेलं आहे. जेम्स ग्रॅडफ, ए हिस्ट्री ऑफ द मराठाज, माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन, द हिस्ट्री ऑफ इंडिया, श्री अ डांगे, प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हू वेअर द शूद्राज. जे रेड कलरमध्ये आहे ते उत्तरं आहेत या प्रश्नाचे. पुढील प्रश्न, पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. पुस्तकामध्ये हे संकल्पना चित्र दिलेलं आहे. यामध्ये त्याचे उत्तर दिलेलं आहे. रेड कलरमध्ये जे आहे ते उत्तर आहे बाबर, राज तरंगिणी, तारिक ई फिरोजशाही, कृष्णाजी अनंत सभासद. ही उत्तरे यांची आहेत. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 5, टिपा लिहा. यामध्ये 3 टिपा आहेत. यांची सविस्तर उत्तरे आपण पाहूया. त्यातील पहिली टीप, प्राच्यवादी इतिहास लेखन. उत्तर, युरोपमधील अभ्यासकांमध्ये पूर्वेकडील संस्कृती आणि देश यांच्याबद्दल कुतूहल जागृत झालेले होते. त्याबद्दल आदर कौतुक असलेले काही अभ्यासक त्यांच्यामध्ये होते. त्यांना प्राच्यवादी म्हटले जाते. प्राच्यवादी अभ्यासकांनी संस्कृत आणि युरोपीय भाषांमधील साधर्म्याचा अभ्यास केला. वैदिक वाङ्मय आणि संस्कृत साहित्याचा अभ्यास करण्यावर प्राच्यवादी विद्वानांचा भर होता. त्यातून या भाषांची जननी असणारी एक प्राचीन इंडो युरोपियन भाषा होती अशी कल्पना त्यांनी मांडली गेली. पुढील प्रश्न, दुसरी टीप, राष्ट्रवादी इतिहास लेखन. उत्तर, 19व्या-20व्या शतकामध्ये इंग्रजी शिक्षण पद्धतीमध्ये शिकून तयार झालेल्या भारतीय इतिहासकारांच्या लेखनामध्ये भारताच्या प्राचीन वैभवाचा अभिमान आणि भारतीयांची आत्मजाणीव जागृत करण्याकडे असलेला कल दिसतो. त्यांच्या लेखनास राष्ट्रवादी इतिहास लेखन असे म्हटले जाते. महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनास विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्यापासून प्रेरणा मिळाली. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या प्राचीन भारताच्या पूर्वग्रहदूषित इतिहासाला त्यांनी विरोध केला. अशा प्रकारे राष्ट्रवादी लेखन करणाऱ्या इतिहासकारांनी भारताच्या इतिहासातील सुवर्णकाळ शोधण्याचा प्रयत्न केला. तिसरी टीप, वंचितांचा इतिहास. उत्तर, समाजाने ज्यांना सर्व अधिकारांपासून वंचित ठेवले, उपेक्षित ठेवले अशा समूहाच्या इतिहासाला वंचितांचा इतिहास असे म्हणतात. मार्क्सवादी इतिहास लेखनाच्या परंपरेतून वंचितांचा इतिहास लिहिण्याची परंपरा सुरू झाली. इटालियन तत्त्वज्ञ अँटोनियो ग्राम्ची यांनी इतिहास लेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांपासून करण्याची कल्पना मांडली. भारतात महात्मा फुले व डॉक्टर आंबेडकर यांच्या लेखनात वंचितांच्या इतिहासाचा विचार दिसून येतो. लोकपरंपरा हे वंचितांचा इतिहास लेखनाचे एक महत्त्वाचे साधन मानले जाते. संपूर्ण स्वाध्याय झालेला आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढील सर्व अपडेट मिळतील.